नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं आणि या आघाडी सरकारचा कारभार आपण पाहिलात. आघाडीत 3 पक्ष सामील होते आणि या तिन्ही पक्षांचं वाटमारीच्या मुद्द्यावर एकमत होतं. राज्यात लुटीचं साम्राज्य सुरू झालं होतं आणि या वाटमारीतून राज्यातलं एकही क्षेत्र सुटू नये याची काळजी सत्ताधारी घेत होते. कोविडची महामारी या सरकारसाठी सुवर्ण संधी ठरली. कोविडमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. बारवाले आणि बिल्डर यांच्याकडून वेगळीच वसुली सुरू होती. परंतु या सरकारने एक महापाप केलं. त्यांनी गरिबांच्या पोटावर सुद्धा लाथ मारली. शिवभोजन थाळीत भ्रष्टाचार केला. गरिबाच्या पोटामध्ये जी भुकेची आग असते त्या आगीमध्ये मोठ्या मोठ्या महासत्ता भस्मसात करण्याचं सामर्थ्य असतं. महाविकास आघाडी सरकारने याच गरिबाच्या पोटावर लाथ मारण्याचं पाप केलं आणि त्याहीपेक्षा एक मोठं पाप केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या लुटीसाठी वापरलं. ज्या महापुरुषाचं नाव, ज्या दैवताचं नाव अवघ्या देशामध्ये प्रातस्मरणीय आहे, त्यांच्या नावाचा या लुटीसाठी वापर झाला. अवघ्या 10 रुपयामध्ये गोरगरिबांना जेवता यावं, पोटभर त्यांना अन्न मिळावं, ही शिवथाळी मागची संकल्पना आणि त्यासाठी राज्यभरामध्ये शिवभोजन केंद्राची स्थापना करण्यात आली. ही स्थापना झाली गरिबांच्या पोटापाण्याची काळजी घेण्यासाठी. परंतु प्रत्यक्षात या शिवभोजन केंद्रांनी काळजी घेतली सत्ताधारी पक्षातील नेत्यांची, कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या पोटापाण्याची. शिवभोजन थाळी केंद्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचारावर महायुती सरकारची सुरुवातीपासून नजर होती. या भ्रष्टाचाराची पाळमुळं खणून काढण्यासाठी आता महायुती सरकारने कंबर कसली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड मधली जवळजवळ 51 शिवभोजन थाळी केंद्र या सरकारने बंद केलेली आहेत आणि बाकीच्या शिवभोजन थाळी केंद्रावर या सरकारची बारीक नजर आहे. चिंदेगिरी आणि चिंदेजोरी हा ठाकरेंचा स्थायी भाव आहे. त्यांचे चेले सुद्धा तसेच आहेत. एखादा गरीब त्याचं घर पक्क करतोय, भिंतींची उंची 4 विटाने वाढवतोय, पाण्याचं कनेक्शन घेतोय, तर हे चेले मंडळी तिथे तात्काळ पोहोचतात, त्या कॉन्ट्रॅक्टरला दमदाटी करतात, पालिकेकडे तक्रार करतात आणि जोपर्यंत तोडपाणी होत नाही तोपर्यंत काम पुढे सुरू होणार नाही याची काळजी घेतात. यांनी गरिबांना प्रचंड त्रास दिलेला आहे. गरिबांना छळणं आणि त्यातून कमाई करणं हा यांचा जुना धंदा आहे. श्रीमंतांपेक्षा जास्त यांनी गरिबांना लुटलं. अनेकांच्या गळ्यामध्ये आपण बोटभर जाडीच्या सोन्याच्या चेन पाहिल्या असतील. या सोन्याच्या चेन या लुटीतूनच आलेल्या आहेत. यांचे इमले सुद्धा या लुटीतून उभे राहिलेले आहेत. शिवभोजन थाळी त्याला अपवाद कसा काय होईल? शिवभोजन थाळीमध्ये 10 रुपयामध्ये गरिबाला भात, आमटी, भाजी, पोळी असा मेनू देण्याची संकल्पना होती आणि कोविडच्या काळामध्ये खरोखर प्रामाणिकपणे जर गरिबाची अशी सेवा केली असती तर लाखो करोडो लोकांनी यांना दुवा दिला असता. गरिबांचा विचार करण्याची ठाकरेंना सवय नाहीये आणि त्यातूनच या शिवभोजन थाळीच्या योजनेमध्ये प्रचंड मोठी वाटमारी झाली, मोठा भ्रष्टाचार झाला. याची दखल ठाकरेंची दलाली करणाऱ्या मराठी मीडियाला सुद्धा घ्यावी लागली. जून 2022 मध्ये सामनामध्ये एक मजेदार बातमी प्रसिद्ध झाली होती. राज्यात शिवभोजन थाळीचा आस्वाद 10 कोटी लोकांनी घेतला. ही बातमी अर्थात ठाकरेंची भलामण करण्यासाठी प्रसिद्ध झाली होती, परंतु भलामण करण्यासाठी सुद्धा अक्कल वापरावी लागते. खरोखरच बातमी एकदम कमाल होती. ज्या राज्याची लोकसंख्या सुमारे 12 कोटी आहे त्या राज्यातल्या 10 कोटी लोकांनी शिवथाळीचा लाभ घेतलेला आहे. या बातमीचे अनेक अर्थ निघतात. पहिला अर्थ, महाराष्ट्रातल्या लोकांनी घरी स्वयंपाक बनवणं बंद केलंय. दुसरा अर्थ, शिवभोजन केंद्र सोडून राज्यातली बाकी सगळी रेस्टॉरंट बंद झालेली आहेत. आणि तिसरा अर्थ, किमान शिवबाटाचे सगळे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी फक्त शिवभोजन थाळी घेऊन आणि खाऊन जगतायत. शिवभोजन केंद्रामध्ये जो जबरदस्त भ्रष्टाचार सुरू होता तो महाविकास आघाडी सरकारच्या काळातच चव्हाट्यावर यायला लागला होता. जून 2020 मध्ये अशाच एका शिवभोजन केंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या योजनेवर प्रचंड मेहरबान होते, कारण या योजनेमुळे सत्ताधाऱ्यांचं भरण पोषण केलं जात होतं. कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी शिवथाळीसाठी 5,500 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं. 5,500 कोटी. कल्पना करा की किती मोठी रक्कम आहे. आणि या काळामध्ये लॉकडाऊन होता, लोक घरातून बाहेर पडू शकत नव्हते. त्या काळात हे पॅकेज जाहीर करण्यात आलं. म्हणजे शिवथाळीचा लाभ घेण्यासाठी उद्धव ठाकरे सरकार विशेष पास देणार आहे का, असा प्रश्न अनेक लोकांच्या मनात निर्माण झाला होता. राज्य सरकारला सुद्धा ठाऊक होतं की कोविड महामारीचा काळ सुरू आहे, लॉकडाऊनचा काळ आहे, लोक घरात बसलेले आहेत, लोक घरातून बाहेर पडू शकत नाहीत आणि अशा काळामध्ये हे पॅकेज जाहीर करण्याचं काही कारणच नव्हतं. परंतु राज्य सरकारला लोकांचं भलं करायचंच नव्हतं, त्यांना काही मुठभर लोकांचं भलं करायचं होतं. शिवभोजन थाळीचे फोटो काढायचे, बोगस नावं टाकायची आणि पैसा हजम करायचा, असा हा सगळा मामला होता. वर्तमानपत्रामध्ये सातत्याने अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या.
एका शिवभोजन थाळीचे फोटो काढायचे आणि 100 लोकांच्या नावावर खपवायचे. जणू ही शिवभोजन थाळी म्हणजे द्रौपदीचं अक्षय पात्र बनलं होतं की ज्याच्यामध्ये कितीही लोक आरामात येऊ शकतील. कोट्यवधी रुपयाची लूट सुरू होती. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवभोजन केंद्र जर सुरू असती तर 10 कोटी लोकांना शिवथाळी देणं शक्य सुद्धा होतं. परंतु अत्यंत तुरळक ठिकाणी ही शिवभोजन केंद्र होती. त्यातली सुद्धा अनेक बंद असायची. एका वृद्ध महिलेला शिवभोजन केंद्रावर मारहाण झाली अशा प्रकारचा व्हिडिओ ठाकरेंच्याच काळामध्ये व्हायरल झाला होता. राज्यामध्ये खांदेपालट झाला. महाविकास आघाडीचं सरकार गेलं, महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर शिवभोजन केंद्रामध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू आहे त्याची चौकशी होणं स्वाभाविक होतं आणि तशी घोषणा सुद्धा राज्यातल्या महायुती सरकारने केली. शिवभोजन केंद्रांचं ऑडिट केलं जाईल अशा प्रकारची ती घोषणा होती. आणि या घोषणेमुळे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, विशेष करून शिवबाटा यांच्या पोटात गोळा आला आणि त्यांनी फडफड करायला सुरुवात केली. म्हणजे ज्या उद्धव ठाकरेंनी सत्तेवर आल्या देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारची चौकशी करण्याचे आदेश दिले. म्हणजे ज्या जलयुक्त शिवार योजनेला मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा क्लीन चिट दिली होती, या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा घपला नाही असं स्पष्ट करून या योजनेचं कौतुक केलं होतं. तरी सुद्धा ज्या उद्धव ठाकरेंनी जलयुक्त शिवारची चौकशी करण्याचे आदेश दिले, त्यांच्या पोटात शिवभोजन केंद्रांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर गोळा आला. म्हणजे हे सरकार किती गरीब विरोधी होतं याची तुम्ही कल्पना करा. स्थलांतरित कामगारांना खिचडी देण्यासाठी या सरकारने एक योजना जाहीर केली आणि ही जी खिचडी आहे ती त्या स्थलांतरित कामगारांपर्यंत कधी पोहोचलीच नाही. ही खिचडी पोहोचली संजय राऊत यांच्या मित्रांच्या अकाउंटमध्ये आणि संजय राऊत यांच्या नातेवाईकांच्या अकाउंटमध्ये. या सगळ्या अकाउंटमध्ये या खिचडीच्या नावाने भरभरून पैसे जमा झाले. प्रत्यक्षात जे लाभार्थी असणं अपेक्षित होतं त्यांच्यापर्यंत कोणताही लाभ पोहोचला नाही, त्यांचं पोट भरलंच नाही. जो प्रकार खिचडीबाबत झाला तोच प्रकार शिवथाळीबद्दल झाला. खिचडीमध्ये झालेला भ्रष्टाचार आता उघड झालेला आहे. शिवथाळीमध्ये जो भ्रष्टाचार झालाय तो उघड होण्याच्या मार्गावर आहे. ज्यांनी कोविड महामारीच्या काळामध्ये गोरगरिबांच्या तोंडाचा घास पळवला, ज्यांनी कोविड महामारीच्या काळामध्ये गोरगरिबाच्या पोटावर लाथ मारली आणि आपल्या तिजोऱ्या भरल्या, त्यांची चौकशी होण्याची गरज आहे. 10 कोटी शिवथाळ्यांचा हिशोब लागण्याची गरज आहे. आणि उद्धव ठाकरे सरकारने जे 5,500 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजचा पैसा नेमका कुठे गेला त्याचा शोध घेण्याची गरज आहे. या पॅकेजचा लाभ शिवथाळीचा लाभ घेणाऱ्या लोकांनी घेतला की राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी याचा छडा लावण्याची गरज आहे. कोविड महामारीमुळे सगळ्या जगाची दुर्दशा झाली आणि हिंदुस्थान आणि महाराष्ट्र त्याला काही अपवाद नव्हता. उद्योगधंदे बंद झाले, अनेक लोक बेरोजगार झाले, अनेक लोक हातावर हात ठेवून बसलेले, व्यवसाय आतबट्ट्याचे झाले आणि या काळामध्ये कोणीही पैसा कमावला नाही, सगळ्यांनी पैसा गमावलाच. भरभराट फक्त ठाकरेंची झाली, भरभराट फक्त त्यांच्या पक्षाची झाली. पण हा पक्ष कोविड महामारीच्या काळामध्ये सत्तेवर होता. या काळामध्ये शिवबाटाचं मुखपत्र असलेल्या सामनाचं उत्पन्न वाढलं, त्यांचा फायदा वाढला, मातोश्री 2 उभी राहिली. आपण कल्पना करा की या काळामध्ये ठाकरेंची किती भरभराट झाली असेल. या भरभराटीमध्ये शिवथाळीचा वाटा किती याचा शोध घेण्याची गरज आहे. न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा YouTube चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद.